गुहेत अल्बानिया ग्रीसच्या सीमेवर सध्या अनेक शास्त्रज्ञांचे जथ्थे दिसू लागलेत। याचं कारण म्हणजे तिथलं जगातलं सर्वात मोठं कोळ्याचं जाळं सापडलंय। झेक स्पेलोलॉजिकल सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला। जाळं सुमारे 1040 चौरस फूट म्हणजेच एखाद्या अर्ध्या टेनिस कोर्टच्या आकाराचं आहे आणि त्यात दोन वेगवेगळ्या प्रजातींचे सुमारे 1 लाख कोळी राहतात। एक सफर जगातल्या या सर्वात मोठ्या जाळ्याची। अर्ध टेनिस कोर्ट राहील इतकं मोठं जाळं, 1 लाख कोळ्यांची वसाहत। सूर्यप्रकाश नाही, हवाही विषारी, तरी कोळी जिवंत। हा अद्भुत नजारा दिसलाय अल्बानिया ग्रीसच्या सीमेवर एका सल्फर केव्ह म्हणजेच गुहेत। हे जाळं सुमारे 1140 चौरस फूट किंवा 100 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेलं आहे। या जाळ्यात 69,000 घरगुती कोळी म्हणजेच डोमेस्टिक हाऊस स्पायडर्स आणि 42,000 ड्वार्फ वीवर स्पायडर्स एकत्र राहतात। एखादी संपूर्ण कोळी वसाहतच इथं वसली आहे। झेक स्पेलोलॉजिकल सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी या जाळ्याचा शोध 2021 मध्ये लावला। त्यानंतर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या टीमनं इथं भेट देऊन नमुने गोळा केले आणि अधिक संशोधन केल्यानंतर या शोधाची अधिकृत वैज्ञानिक पुष्टी करण्यात आली। या जाळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जाळं जिथं आहे त्या गुहेत सूर्यप्रकाश पोहोचत नाही। हवेत हायड्रोजन सल्फाइड गॅसचं प्रमाण इतकं आहे की इतर बहुतांश जीवांसाठी ते प्राणघातक आहे। तरीही हे हजारो लाखो कोळी त्या विषारी वातावरणात जिवंत आहे। हे जाळं गुहेच्या आतल्या भागात प्रवेशद्वारापासून सुमारे 50 मीटर अंतरावर आहे। इथं कायम अंधार असतो। ज्या पथकानं हे जाळं शोधलं त्या पथकाचं नेतृत्व मार्क ऑडी यांनी केलं होतं। त्यांनी हे जाळं जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाचा अनुभव सांगितलाय। मी जेव्हा पहिल्यांदा तिथं गेलो आणि 100 मीटर पर्यंत आत चाललो तेव्हा काहीतरी अद्भुत आणि वेगळं पाहत असल्याचा अनुभव आला। युरोपच नाही तर जगात असं कुठेच नसेल। अर्थात तिथं चालणं हे धोकादायक होतं। तिथं घातक असं हायड्रोजन सल्फाइड होतं। तिथं केवळ कोळी होते असं नाही तर विंचू, इतर विषारी कीटक आणि वटवाघळही होती। अर्थात गुहा अतिशय उबदार होती, मात्र गुहेत केवळ 10 बाय 10 मीटर परिसरात कोळी होते असं नाही। साधारणपणे 1,11,000 कोळी तिथे वास्तव्य करतात। तर विषारी हवेतही हे कोळी आणि इतर कीटक जिवंत कसे यावरही शास्त्रज्ञांनी संशोधन केलंय। In 2025 we went 2025 मध्ये आम्ही तिथं सल्फर गुहेत एका मोहिमेवर गेलो तेव्हा आम्हाला त्यातलं गूढ कळलं। आम्ही साऱ्या प्रकारचं संशोधन केलं, नमुने गोळा केले आणि अगदी डीएनएही तपासलं। डीएनए तपासल्यानंतर आमच्या लक्षात आलं की गुहेत राहणारी प्रजाती ही गुहेबाहेर राहणाऱ्या प्रजातीपेक्षा वेगळी आहे। म्हणजे ती एकच प्रजाती आहे मात्र डीएनए वेगळा आहे। त्यामुळे भविष्यात हे या प्रजातीचं वेगळेपण सिद्ध करेल। from the one which lives outside the cave. या संशोधनाला सबटेरेनियन बायोलॉजी या नामांकित जर्नलमध्ये स्थान मिळालंय। यात पहिल्यांदाच 2 वेगवेगळ्या कोळी प्रजाती एकत्र राहिलेल्या आढळून आल्या। त्यांनी मोठी कॉलनीज तयार केली आहे, हेही विशेष। एखाद्या टीम वर्क प्रमाणे त्यांनी जगातलं सर्वात मोठं जाळंही तयार केलंय। काही प्रजातींमध्ये काही लवचिकता असते, परंतु या पेपरमध्ये ज्या प्रजातींचे अहवाल आहेत त्या मोठ्या वसाहतींमध्ये एकत्र राहतात। त्या विशिष्ट प्रजातींसाठी हे खूपच असामान्य आहे। ते खरोखर इतर कुठेही नोंदवले जात नाही। दरम्यान हे कोळी काय खातात यावरही संशोधन करण्यात आलं। या गुहेतील कोळी मिजेस नावाच्या सूक्ष्म कीटकांवर उपजीविका करतात। हे मिजेस स्वतः सल्फर खाणाऱ्या सूक्ष्म जीवांवर म्हणजेच मायक्रोब्सवर अवलंबून असतात। म्हणजेच या संपूर्ण गुहेची फूड चेन सल्फरवरच आधारित आहे। या कोळ्यांच्या शरीरात असलेल्या मायक्रोबायोमची विविधता बाहेर राहणाऱ्या कोळ्यांच्या तुलनेत खूप कमी आहे असंही संशोधकांना आढळून आलंय। तसंच मॉलिक्युलर टेस्टमध्येही हे स्पष्ट झालंय की गुहेतील कोळी गुहेबाहेर राहणाऱ्या समान प्रजातींपेक्षा जेनेटिकली बदललेले आहेत। म्हणजेच त्यांनी या अंधाऱ्या विषारी गुहेच्या वातावरणाशी स्वतःला जुळवून घेतलंय। या गुहेत सापडलेले कोळी 2 प्रजातींचे आहेत। एक म्हणजे घरगुती कोळी अर्थात डोमेस्टिक हाऊस स्पायडर। बहुतेक घरगुती कोळी निरुपद्रवी असतात। घरातले डास आणि इतर कीटक खाऊन स्वच्छता राखतात। काही प्रजातींचे कोळी विषारी असू शकतात, पाळीव प्राणी किंवा लोकांना त्रास देऊ शकतात। सल्फर गुहेत आढळलेली प्रजाती ही सामान्य प्रजातींपेक्षा थोडी वेगळी आहे। तर दुसरी प्रजाती म्हणजे ड्वार्फ वीवर स्पायडर।
या प्रजातीचे कोळी आकाराने छोटे असतात, मात्र त्यांनी विणलेलं जाळं मोठं आणि एखाद्या चादरीसारखं असतं. कीटकांना सहज पकडण्याची त्यांची क्षमता असते. ही प्रजाती लिनिफिडे कुटुंबातली आहे. हे कोळ्यांचं दुसरं सर्वात मोठं कुटुंब आहे. या कुटुंबात 601 प्रजाती आहेत. हा कोळी जाळीत बसून शिकारीची प्रतीक्षा करतो. शिकार पकडण्यासाठी कीटकाला लकवा मारून तो ठार करतो. याला साधारणपणे मनी स्पायडरही म्हणतात. जगात युरोप, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियातही हे कोळी आढळून आले. दरम्यान अल्बानिया ग्रीस सीमेवरील सल्फर गुहेत सापडलेले कोळी आणि त्यांनी विणलेलं जाळं हे आजवर सापडलेलं सर्वात मोठं जाळं आहे. तसंच इथल्या कोळी वसाहतीमुळे संशोधनासाठी आणखी नवी दारं खुली झाली आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.